बहुरूपी रामकथेच्या या आजच्या व्याख्यानासाठी जमलेल्या सर्वांचं मनापासून स्वागत। हरी अनंत हरी कथा अनंता हे आपण अनुभवतो आहोत या व्याख्यानमालेमध्ये। पण जसे या दोघांमध्ये पुढे म्हटलंय, हरी अनंत हरी कथा अनंता कहही सुनही बहु विधि सब संता, रामचंद्र के चरित सुहाए कल्प कोटि लगी गाही न जाए। कोटी कल्पांचा काळ लागला तरीही रामकथा सांगून संपणार नाही असा हा दोहा म्हणतो। आणि अशा अनेक रामकथा आपण या व्याख्यानमालेत पाहिलेल्या आहेत। आजची ही रामकथा आपण पाहणार आहोत, पण त्याआधी या व्याख्यानाची सुरुवात आपण कायम रामस्तुतीनं करतो, तसं आज सुद्धा मंजिरीताई सावळाग रामचंद्र या रामस्तुतीनं सुरुवात करणार आहे। मी मंजिरीताईंना विनंती करते की त्यांनी त्यांच्यावर यावं। सावळाग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो, माझ्या मांडीवर नातो, अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळाना येतो, निळ्या कमळाना येतो। सावळाग रामचंद्र माझ्या हातांनी जेवतो, माझ्या हातांनी जेवतो। उरलेल्या घासासाठी थवारा घुंचा थांबतो, थवारा घुंचा थांबतो। सावळाग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो, त्याला पाहताना जोन चंद्र आभाळी लोपतो, चंद्र आभाळी लोपतो। सावळाग रामचंद्र चार भावात खेळतो, हिरकांच्या मेळाव्यात नीलमणी उजळतो, नीलमणी उजळतो। सावळाग रामचंद्र कधी भावंडासी प्रीत, सावळाग रामचंद्र कधी भावंडासी प्रीत। थोरा थोरांनी शिकावी बाळाची या बाळरीत, बाळाची या बाळरीत। सावळाग रामचंद्र त्याचे अनुज हे तीन, माझ्या भाग्याच्या श्लोकाचे चार अखंड चरण, चार अखंड चरण। सावळाग रामचंद्र करी बोबडे भाषण, सावळाग रामचंद्र करी बोबडे भाषण। त्याशी करिता संवाद झालो बोबडे आपण, झालो बोबडे आपण। सावळाग रामचंद्र करी बोबडे हे घर, वेद म्हणता विप्रांचे येती बोबडे उच्चार, येती बोबडे उच्चार। सावळाग रामचंद्र चंद्र नभी
केली म्हणजे ते फारच सगळ्यांचं आवडतं गाणं आहे आपल्या. आज व्याख्यानाचा विषय आहे चिनी रामायण आणि आपल्याला व्याख्याता म्हणून लाभले आहेत सुनीला गोंधळेकर, डॉक्टर सुनीला गोंधळेकर. मी सुनीला त्यांना विनंती करते की त्यांनी मंचावरती यावं. सुनीला त्यांची जी पार्श्वभूमी आहे ती MA MPhil मराठी आणि MA PhD संस्कृत अशी आहे. त्यामुळे संस्कृत आणि मराठी दोन्ही भाषांची पार्श्वभूमी आहे आणि शिवाय जर्नलिझम कम्युनिकेशनची सुद्धा पार्श्वभूमी आहे. भारतीय विद्या विषयामध्ये त्यांचं संशोधन चालू असतं आणि स्टडी अब्रॉड प्रोग्राम्स जे अनेक विद्यापीठांचे असतात तिथे मराठी आणि संस्कृत हे दोन्ही विषय अमराठी आणि असंस्कृत अशा सर्व जणांना शिकवतात. त्यामुळे आज चिनी रामायण म्हणजे दुसऱ्या प्रांतातली भाषा आणि दुसऱ्या प्रांतातली रामकथा अशी आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत. आजचा आपला विषय आहे चिनी रामायण. मराठी विश्वकोशाच्या अभिजात साहित्य आणि अभिजात भाषा या विषयाचं काम मराठी विश्वकोशासाठी गेले काही वर्ष करत असताना या विषयाचा परिचय झाला. कारण चिनी ही भाषा ही अभिजात भाषा आहे, त्यामुळे सर्व जागतिक अभिजात भाषांबद्दलचं काम तिथे चालू होतं आणि हे करत असताना भांडारकर संस्थेतनं हे काम चालत असल्यामुळे चिनी रामायणाची मूळ प्रतही प्रत्यक्ष बघता आली आणि त्यामुळे आज या विषयाबद्दल थोडंसं मांडण्याची करण्याचा प्रयत्न करते. आपल्या सगळ्यांनाच कल्पना आहे की वाल्मिकी ऋषींनी लिहिलेली रसाळ मधुकथा म्हणजे रामायण हे काव्य. ही रामायची कथा फार प्राचीन आहे. किती प्राचीन आहे तर इसवी पूर्व 2रं शतक ते इसवी सनाचं 2रं शतक ह्या काळामध्ये वाल्मिकी ऋषींनी रामायणाची रचना केली असं अभ्यासक मानतात. ही भारतात निर्माण झालेली रचली गेलेली कथा हळूहळू काळाची पावलं जसजशी पुढे पडायला लागली तसशी केवळ फक्त भारताची राहिली नाही, देशाच्या मर्यादा ओलांडून ती पलीकडे गेली. भले मग राजकीय संबंध बदलले, सामाजिक परिस्थिती बदलली, राहणीमान जीवनमान बदललं, वेळप्रसंगी माणूसही बदलला, पण या सगळ्या बदलांना तोंड देत ही मधुर कथा देशोदेशींच्या विद्वानांच्या आणि रसिकांच्याही मुखामध्ये सहजपणे जाऊन रुळली. हा अमूल्य खजिना म्हणजे केवळ एका नायक आणि नायिकेची कथा नाहीये, तर याच्यामध्ये मानवी जीवनाचं तत्वज्ञान, कला, रीतिरिवाज, विचारधारा, जीवनसार या सगळ्याचा समावेश झालेला आहे आणि म्हणूनच ती अशी काळाच्या आणि देशांच्या सीमा ओलांडून पलीकडे गेली असली पाहिजे. एखादी कलाकृती अशी जेव्हा देशांच्या सीमा ओलांडून पलीकडे जायला लागते तेव्हा अनेक सामाजिक, राजकीय, धार्मिक कारणांचा त्याच्यामध्ये उहापोह करायला लागतो. पण चीनमध्ये भारतातली ही कथा गेली तेव्हा नेमकं काय झालं होतं असा प्रश्न आपल्याला पडतो. चीनमध्ये रामायण गेलंच कसं, कोणी नेलं, याचे संबंध किती जुने आहेत, किती विविधांगी आहेत, याच्याकडे आता थोडंसं बघण्याचा प्रयत्न आपण करूया. आपल्याला चीन मधल्या रामायणाकडे पाहायचं असलं तरी तितक्याच प्राचीन काळामध्ये जायला लागतं, कारण साधारण इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकाच्याच काळात चीनमध्ये बौद्ध धर्माने प्रवेश केला होता. बौद्ध तत्वज्ञानाने युद्ध आणि युद्धानंतर त्या देशाची झालेली वाताहत यातून त्या देशाला बाहेर काढायला हात दिला. देशांतर्गत स्थिरता आणण्यासाठी बौद्ध धर्माने चीनला मदत केली आणि ह्या बौद्ध धर्मातल्या विचारांनी चीनमधली माणसं एकत्र आली. कालच्या व्याख्यानात आपण असं ऐकलं की तत्कालीन समाजाला, तत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी म्हणून शिखांनी रामकथेतल्या वीर रसाचा उपयोग करून घेतला किंवा त्याचा उपयोग त्यांना झाला. आणि आज ज्या अंगाने हा विषय मी मांडते तिथे बरोबर वेगळं घडलंय. युद्ध पश्चात दुःखातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा ह्याच काव्याचा उपयोग झाला किंवा बौद्ध धर्माचा उपयोग झाला आहे. किती विलक्षण आहे असं मला वाटलं. तर इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात हान राजवंश होता, त्या काळात बौद्ध धर्म चीनमध्ये पोहोचला. आपल्या या दोन देशांमध्ये अनेक शतकांपासून आधी व्यापार चालू होता, त्याला सिल्क रूट असं म्हणतात, तुम्हाला ऐकून माहिती असेल. उत्तम प्रतीचं रेशीम, रत्न, मसाल्याचे पदार्थ असे व्यवहारात लागणारे पदार्थ या रस्त्यावरून ये जा करत होते आणि प्रामुख्याने उत्तम प्रतीचं रेशीम तिथनं जायचं म्हणून त्याला सिल्क रूट हे नाव पडलं. व्यवहारासाठी लागणाऱ्या या व्यापारी वस्तू ज्या मार्गाने जशा गेल्या तशाच कालांतराने त्याच मार्गावरनं भारतीय कला, कल्पना
धर्म म्हणजे विशेषतः बौद्ध धर्म गेला. त्यामुळे मुळात व्यापारी असणारा हा मार्ग पुढे सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा ठरला. आणि ह्या मार्गावरून बौद्ध धर्माबरोबरच चीनमध्ये भारतीय बुद्धिमत्तेचं लेणं असलेली अनेक हस्तलिखितं गेली. केवळ बौद्ध धर्मच या मार्गाने चीनमध्ये गेला का, तर बौद्ध धर्माच्या वाटेने हिंदू धर्मही तिथे पोहोचला. बौद्ध धर्माच्याच प्रभावामुळे वेगवेगळ्या 24 हिंदू देवता चीननं आपल्यामध्ये सामावून घेतल्या. शिव, ब्रह्मा, लक्ष्मी, सरस्वती यासारख्या देवता चीनी संस्कृतीच्या भाग झाल्या इतक्या की त्यांना पुढे चायनीज नावं पण मिळाली. तिथे शिवाला दाधाय तितान आणि इंद्राला दिशेतियान असं म्हणतात. या देवतांच्या मूर्ती चीनमधल्या मंदिरात अजून सुद्धा आपल्याला बघायला मिळतात. याबरोबरच यक्ष, किन्नर, असुर ह्याही कल्पना तिथे गेल्या. आणि हनुमानाचा तर चीनने इतक्या मोकळ्या मनाने समावेश करून घेतला की त्याबद्दल तपशिलात थोडा आणखी पुढे बघायची गरज मला वाटते. म्हणजे ह्या दोन्ही देशांनी शतकानुशतक अनेक गोष्टी एकमेकांकडनं स्वीकारल्या, एवढंच नाही तर जपल्या. प्राचीन काळापासून चीनी प्रवासी भारतात आल्याच्या नोंदी आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. फायान आणि युआनच्वांग यासारखे अनेक बौद्ध भिक्खू भारतामध्ये आले. या प्रवाशांनी भारतभर प्रवास केला, भारत समजून घेतला आणि या देशाविषयी भरभरून लिहिलं. बौद्ध धर्माचे अनेक ग्रंथ ते जाताना आपल्याबरोबर घेऊन गेले. एवढंच नाही तर त्याचा चीनी भाषेत त्यांनी अनुवाद आणि लिप्यंतर अशा दोन्ही गोष्टी केल्या. इसवी सनाच्या पहिल्या शतकातल्या चीनी सम्राटाच्या आमंत्रणावरून इथून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले. त्यांनी अनेक भारतीय बौद्ध चीनी ग्रंथांचं रूपांतर केलं. इतरही काही पंडित तिथे गेल्याचे उल्लेख मिळतात. त्यामुळे ही समृद्ध बौद्धिक परंपरा या दोन्ही देशांमध्ये शतकानुशतक चालू होती. आणि मग तिथनं पुढे बौद्ध धर्म कोरिया, जपान, व्हिएतनाम असा आशिया खंडाभर पसरत गेला. आणि अर्थातच पुढे रामायणही पसरत गेलं. इसवी सनाच्या प्रारंभाच्या काळामध्ये कुशाण वंशाचं राज्य काशीपासून ते खोतानपर्यंत इतकं दूरवर पसरलेलं होतं. त्यामुळे त्याला जोडून असलेले देश भारतीय संस्कृतीमुळे प्रभावित होणं हे अगदी स्वाभाविक होतं. हा संपर्क स्थापित होण्याचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे इसवी सन 85 ते 105 या कालखंडामध्ये चीनी सम्राट होती याचा सेनापती यांछाव यानं मध्य आशियात केलेल्या स्वाऱ्या. यामुळे चीन आणि मध्य आशिया यांचाही परस्परांशी संबंध प्रस्थापित झाला आणि दुसऱ्या शतकापर्यंत तिथेही भारतीय साहित्याचा प्रभाव पुष्कळ वाढला. इसवी सन 472 मध्ये ची चियायान यातले चीनी उच्चार माझे 100% बरोबर असतील असं मी म्हणत नाही. मी शक्य तेवढा त्याचा जवळचा उच्चार करण्याचा प्रयत्न इथे करते. तर इसवी सन 472 मध्ये चिचिया यांनी पाओ त्सान चिंग या ग्रंथाचा प्रारंभच मुळी रामायणाने केलेला आपल्याला दिसतो. या ग्रंथाच्या उपसंहारात त्यांनी रामराज्याचं मनापासून कौतुक केलेलं आहे. अनामकम जातकम नावाच्या बौद्ध जातकाचं कांग से ई या नावाच्या चीनी लेखकांनी चीनी भाषेत रूपांतर केलं. ते लिये उत्सुसी नावाच्या ग्रंथात अजूनही सुरक्षित आहे. या अनेक भाषांतरांमधनं रामसीतेचा वनवास, सीताहरण, जटायू वृत्तांत वगैरे वगैरे रामायणातल्या अनेक घटना रोचक पद्धतीने वर्णन केलेल्या आपल्याला दिसतात. आणि या ग्रंथांच्या कितीतरी हस्तलिखित प्रती त्यानंतर चीनमध्ये तयार झाल्या. रामकथेचा पहिला आनंद चीनवासियांना मिळाला तो बौद्ध धर्मातल्या जातक कथांमुळे. या जातक कथा म्हणजे बुद्धाच्या आधीच्या जन्मातल्या कथा आहेत. जातक या शब्दाचाच अर्थ जन्माशी संबंधित असा आहे. त्या त्रिपिटक या बौद्धांच्या महत्वाच्या ग्रंथात पहिल्यांदा लिहिल्या गेल्या. त्रिपिटक या शब्दाचा अर्थ 3 पेट्या असा होतो. 3 वेगवेगळ्या विभागात लिहिली गेलेले हे ग्रंथ आहेत. बौद्धांच्या त्रिपिटकाच्या रचनाचा काळ हा इसवी सनाचं पहिलं शतक ते 3रं शतक असा मानला जातो. म्हणजेच त्रिपिटकातले मुद्दे हे स्वतः बुद्धांनी रचलेले नाही, तर बौद्ध भिक्खूंनी बुद्धाच्या निर्वाणानंतर त्यांनी जे काही म्हटलं होतं त्याचं संकलन या त्रिपिटकांमध्ये केलेलं आपल्याला दिसतं. भगवान बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाल्यापासून ते परिनिर्वाणापर्यंतची प्रवचनं याच्यात त्यांनी एकत्र केलेली आहेत. तर या त्रिपिटकातल्या सुत्त पिटक या ग्रंथातल्या पाली भाषेतल्या खुद्द निकाय
याच्या 5व्या भागामध्ये जातक कथा पहिल्यांदा आलेल्या आपल्याला दिसतात. जातकमाला या नावाने प्रसिद्ध असलेल्या काव्यात आणखी 34 जातकं लिहिलेली. जसजशा या जातक कथा बौद्ध धर्मामध्ये प्रसिद्ध व्हायला लागल्या तसं तिच्या अर्थातच त्याची संख्या पुष्कळ वाढलेली आपल्याला दिसते. बुद्धत्व प्राप्त होण्याच्या आधीच्या जन्मांमध्ये गौतम दरवेळेला बुद्धच होते असं नाही, तर ते पशु पक्षी जलचर अशा वेगवेगळ्या योनींमध्ये त्यांना जन्म घ्यायला लागला आणि म्हणून त्यांना बोधिसत्व असं म्हटलं जातं. बोधिसत्व म्हणजे काय, तर अजून बुद्धत्वाची त्याला प्राप्ती झालेली नाही, तर बुद्धत्वाची प्राप्ती होण्याच्या मार्गावर तो आहे म्हणून त्याला बोधिसत्व असं म्हटलं जातं. त्यामुळे परमोच्च स्थितीतल्या जन्मांच्या या कथा म्हणजे बौद्ध साहित्याचा एक महत्वाचा ठेवा झाला. बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी त्याच्या अनुयायांनी या जातक कथांचं अनेक ठिकाणी वाचन केलं. त्या काळात जशा स्वतंत्र कथा जातकांमध्ये रचल्या गेल्या तशा त्यातल्या अनेक कल्पना अनेक पात्र भारतीय समाजात आधीपासूनच प्रचलित असलेल्या कथा संचितातून त्यांनी घेतली. त्यामुळे राजा दशरथ, राम, सीता यासारख्या रामायणातल्या व्यक्तिरेखा आणि युधिष्ठिर, विदुर, कृष्ण अशा महाभारतातल्या व्यक्तिरेखा आपल्याला या जातक कथांमधून दिसतात. व्ही फाउसबोल यांनी या जातक कथांचं 1871 मध्ये कोपनहेगन इथून इंग्रजी भाषांतर प्रसिद्ध केलं आणि अजूनही जातक कथांच्या अभ्यासासाठी ते प्रमाण मानलं जातं. राजा हर्षवर्धनाचं राज्य भारतात जेव्हा होतं तेव्हा हा हुआन सिंग चीनी प्रवासी 7व्या शतकात भारतात आला. त्याने आपलं प्रवास वर्णन लिहिलं. इथल्या अनेक राजे, रीतिरिवाज, माणसं, पद्धती याबद्दलही पुष्कळ लिहिलं. तो स्वतःही मुळात बौद्ध भिक्खू होता. त्यांनी जाताना अनेक हस्तलिखितं आपल्या बरोबर नेली. त्याची संख्या जवळजवळ 657 इतकी होती असं म्हणतात. त्यांनी चीनमध्ये बौद्ध धर्म रुजवण्यात फार मोठं योगदान दिलं आणि त्यांनी अनेक भारतीय हस्तलिखितांची चीनी भाषेत स्वतः भाषांतरही केली. बौद्ध धर्माचा प्रसार आशिया खंडात झाला. त्याचबरोबर त्यांच्या बरोबरीने रामकथेच्या संबंधित अनेक जातक कथा ह्याही चीनमध्ये पोहोचल्या. त्यातल्या रामायणाशी संबंधित 15 ते 20 तरी नक्की आहे, पण या सगळ्यांचा रामायणाशी प्रत्यक्ष संबंध आहे असं नाही. त्यामुळे प्रत्यक्ष संबंध आलेल्या अशा 4 महत्वाच्या जातक कथा आपण थोडक्यात बघूयात. त्या आहेत राजा दशरथ जातक, वानर राजा, अनामकम जातकम आणि दशरथ कथानाम. त्यातलं पहिलं आहे दशरथ जातक. याची थोडीशी कथा बघूयात आपण. या कथेच्या अनुसार एकेकाळी बनारसमध्ये म्हणजे वाराणसी, अयोध्येत नाही बरं का, दशरथ नावाचा राजा शासन करत होता. तो एक अर्थातच वीर, धर्मपारायण आणि न्यायप्रिय असा राजा होता. प्रजाहित दक्ष होता आणि धर्ममार्गावरनं चालणं ही त्याची विशेष ओळख होती. त्याच्या राज्यातले लोक सुखी होते, समृद्ध होते, पण राजा न्यायप्रिय होता. त्या दशरथाला 4 पुत्र होते. अर्थातच सर्वात मोठा पुत्र राम. तो सगळ्या भावंडांमध्ये गुणवान, विनम्र आणि बलशाली. दशरथाला एक कन्या होती, तिचं नाव सीता आणि तिचाच पुढे रामाशी विवाह झाला असं या जातकामध्ये आलंय. म्हणजे बहीण भावांचा विवाह झाला असं या दशरथ जातकामध्ये, बौद्ध जातकामध्ये म्हटलंय. मग एकदा राजा दशरथाला असं वाटलं की मी आता वृद्ध व्हायला लागलोय, तर राजाचा उत्तराधिकारी आता मी नेमला पाहिजे. मग मोठा पुत्र राम यालाच त्यांनी नेमलं, कारण तो राज्यकर्त्याला योग्य असे गुण असणारा होता आणि प्रजाजनांनाही पुढे तोच राजा म्हणून हवा होता. आता रामाच्या राज्याभिषेकाची तयारी चालू असतानाच विश्वामित्र हे तिथे राजाकडे आले आणि दुष्ट राक्षसांच्या अत्याचाराला ते कंटाळले होते म्हणून ते रामाला न्यायला आले होते. सुरुवातीला दशरथाला सर्वात संकोच वाटला, पण मग विश्वामित्रांनी त्यांना सांगितलं की अवे रामाचं कार्यच आहे. मग तो केवळ पराक्रमी आहे असं नाही, तर सत्य आणि धर्माची शक्ती त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून राम आणि लक्ष्मण हे रक्षण करण्यासाठी त्यांच्याबरोबर गेले. ते तिकडे गेलेले असतानाच कैकेयीने ते दशरथाकडे 2 वर मागितले. तिने पूर्वी दशरथाला युद्धात सहाय्य केलं होतं त्याचे वर तिने मागितले. कथानक तसंच आहे. त्याच्या बदल्यात तिने भरतासाठी राज्य आणि रामाला 14 वर्ष वनवासे मागितले. राजा दशरथाने धर्म आणि सत्याचं पालन करण्यासाठी म्हणून त्यांनी दिलेलं वचन पाळलं. राम, लक्ष्मण, सीता वनवासाला गेल्यानंतर काही काळाने राजाचा म्हणजे दशरथाचा मृत्यू झाला. दशरथ जातकातली कथा इथेच संपते. म्हणजे यात संपूर्ण रामायणाचा समावेश नाही हे उघड. ही कथा बौद्ध धर्माच्या जातकामध्ये का घेतली गेली, तर दशरथ जातकाच्या माध्यमातून बुद्धांनी शिष्यांना शिकवलं
की जीवनात सत्य आणि धर्म पालन करण्याचं महत्व किती आहे. राजा दशरथाने त्याच्या पुत्रावर कितीही प्रेम असलं तरी ते वेळेला बाजूला सारलं आणि वचन आणि धर्माचंच पालन त्यांनी केले. अगदी पुत्राच्या वियोगाचा प्रसंग येऊनही सत्याच्या मार्गापासून तो विचलित झाला नाही. म्हणजेच व्यक्तिगत दुःख असतानाही धर्माचं किंवा नीतीचं पालन करणं हे ज्याचं त्याचं कर्तव्य आहे, ही या जातकाची शिकवण आहे. ती देण्यासाठी म्हणून राजा दशरथ आणि रामाची कथा बौद्ध काळामध्ये वापरली गेली. आता आपण पुढचं जातक बघूयात. त्याचं नाव आहे अनामकम जातक. हे जातक साधारणपणे 3ऱ्या किंवा 4थ्या शतकामध्ये इथे लिहिलं गेलं आणि 5व्या शतकामध्ये कांगसेंग हुई यांनी त्याचा चीनी अनुवाद केला आणि लेऊ तुत्सी किंग या नावाच्या पुस्तकात त्या अजून संग्रहित असलेला आपल्याला सापडतो. या जातकाचं नावच अनाम आहे कारण यातल्या पात्रांना त्यांनी नावच दिलेली नाही आहे. पण यातलं कथानकाचं जे साम्य आहे त्याच्यावरनं आपल्याला लगेच त्याचा संबंध रामायणाशी हे लक्षात येतं. या जातकामध्ये बोधिसत्व हा राजा आहे, म्हणजे राम हा राजा आहे. त्याचा मोठा मामा खूप मोठं सैन्य घेऊन चाल करून येतो. त्यामुळे या जातकातल्या कथेप्रमाणे इथे कैकेयी वगैरे काही नाही, किंवा रामांच्या वडिलांनी काही म्हटलं त्याच्या आज्ञेप्रमाणे त्याला वनात जायला लागला असाही कथाभाग नाही. तर तो नायक स्वतःहूनच युद्ध होऊ नये, रक्तपात होऊ नये म्हणून राज्य सोडून वनामध्ये निघून गेला असा बदल झालेला आपल्याला दिसतो. कारण मुळात रक्तपात आणि युद्ध थांबवणं हाच त्याचा उद्देश होता. या जातकात अर्थातच रामायणातला सुरुवातीचा कथाभाग आलेला नाही. तिथं ते जेव्हा राम आणि लक्ष्मण वगैरे वनात गेले त्याच्यानंतर नागांच्या राजाने नायिकेला म्हणजे एक प्रकारे सीतेला पळवून नेलं. आता इथे रावण हे पात्र नाही, हा नागांचा राजा आहे. त्याच्याऐवजी इथे तिला शोधताना नायकाचा वानरांशी संबंध आला आणि ह्या जातकाच्या अनुसार त्या वानराचा म्हणजे वालीचा वध रामाने केला नाही तर नायकांनी शरसंधान केलंय म्हटल्यानंतरच तो गलित गात्र झाला आणि स्वतःहूनच पळून गेला. मग वानर राजा मोठी सेना घेऊन नागांच्या राजावर म्हणजे एक प्रकारे रावणावर चढाई करून गेला. तो समुद्रावर तज्ञांच्या मदतीने बांधही घालत होता. तेव्हा नागांच्या त्या राजांनी जवळच्या विहिरीमध्ये विष टाकलं. ते पाणी प्यायल्यानंतर वानरांची सेना मूर्छित झाली आणि त्याच्यासाठी वानरांच्या राजांनी दिव्य औषधी आणली. म्हणजे थोडक्यात हा हनुमान होता हे आपल्या लक्षात येतं. तो नागांच्या राजाशी लढाई करतो, जिंकतो. मग सगळी वानरं नायिकेला सोडून नायकाकडे सुपूर्द करतात. नायक नायिका दोघं राज्यात परत येतात. पण परत आल्यावर प्रजेला नायिकेबद्दल शंका येते. हा कथाभाग तसाच आहे. हे ऐकताच नायिका पृथ्वी देवतेला स्वतःहूनच आव्हान करते. त्यावेळेला जमीन दुभंगते आणि ती जमिनीमध्ये जाते. म्हणजे या कथेमध्ये रामाने सीतेचा त्याग केला, ती वाल्मिकींच्या आश्रमात गेली, लवकुशांचा जन्म वगैरे हा कथाभाग अजिबात आलेला नाही. रामायणाच्या कथेपेक्षा अनेक बदल या कथेने केले ते आपल्याला अगदी उघडपणे दिसतं. त्यामुळे अर्थातच रामायणातल्या रामावर जे अनेक आक्षेप घेतले जातात ते आपोआपच दूर होतात असंही तुमच्या लक्षात आलं असेल. पण तरीही वाल्मिकी ऋषींनी रामायणात ज्याप्रमाणे वर्णन केले त्याचप्रमाणे ह्याही जातकामध्ये नायक कसा प्रजाहित दक्ष होता हे जवळजवळ त्याच शब्दामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसतं. आणि मग रामाच्या वनवासानंतरचा कथाभाग. या सगळ्या जातकांमधून बौद्ध धर्मातली नीतिमत्ता, आदर्श ह्याच्या कल्पना काय आहेत हे सांगण्यासाठी त्यांनी रामायणाची कथा घेतलेली आपल्याला दिसते. म्हणजेच नीतिमत्तेची कथा सांगण्याचं प्रभावी साधन म्हणून त्याच्याकडे बघितलेलं त्यांनी दिसतं. सत्याचं पालन, कर्तव्य, त्याग, नैतिकता, नेतृत्व अशा अनेक गोष्टी या कथांमधनं कळत नकळतपणे वाचकांच्या मनावर बिंबाव्यात हाच त्याच्या मागचा हेतू आहे उघड आहे. आता पुढचं जातक बघूया. त्याचं नाव आहे दशरथ कथानक. आणखी एक जातक कथा आहे दशरथ कथा नाम. ही कथा आता फक्त चिनी भाषेतल्या त्रिपिटकातच सापडते. म्हणजे मुळात ती पाली त्रिपिटकात असली पाहिजे पण आता ती आपल्याला ते हस्तलिपीत सापडत नाही आणि त्याच्या चिनी भाषांतरावरच आता आपल्याला समाधान मानायला लागतं किंवा त्याचाच अभ्यास करायला लागतो. हे जातक आधीच्या जातकाच्या काळात म्हणजे साधारण 3ऱ्या-4थ्या शतकातच लिहिलं गेलं. या कथेमधला दशरथ हा जम्बूद्वीपाचा राजा आहे. त्याला 3 राणे आणि 4 पुत्र आहेत. रामाला राज्याभिषेक करून यवराज पद द्यायचा असताना भरताच्या आई वर मागते आणि राम आणि लक्ष्मण या दोघांनाही वनवासात पाठवा असं कैकेयीच मागणी करते आणि अर्थातच भरताला राज्य मागावं ती म्हणतेच.
भरत जेव्हा परत येतो त्याला हे समजतं तेव्हा तो आईवड अत्यंत चिडतो आणि रामाला आणण्यासाठी राम ज्या पर्वतावर राहायला गेलाय तिथे तो स्वतःहून जातो. पण वडिलांनी दिलेला शब्द राखणं हे रामाच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. तो हे भरताला समजवतो आणि अर्थातच परत जायला सांगतो. मग पादुका घेऊन रामाच्या नावाने राज्य करायला म्हणून भरत परत येतो. त्यानंतर राम 12 वर्षाचा वनवास संपल्यावर परत येतो आणि राज्य करायला लागतो. इथे हे कथानक संपतं. म्हणजे या कथेमध्ये सीतेचा अजिबात उल्लेखच झालेला नाही आणि त्यामुळे रावणाने तिला पळवायचं वगैरे ह्याचाही काही उल्लेख याच्यामध्ये आलेला नाही. कारण पुन्हा एकदा मुद्दा तोच, युद्ध रक्तपात हा विषय या कथेला नकोय. त्यामुळे बौद्ध तत्वज्ञानाशी सुसंगत अशा पद्धतीने या कथानकांची मांडणी जातकांनी केलेली आपल्याला दिसते. बौद्ध पंडितांनी या जातक कथांमध्ये बुद्धाला पूर्वजन्मातलं राम असं म्हटलंय आणि पुढे जाऊन हिंदूंनी बुद्धांचाच अंतर्भाव दशावतारात केला हे आपल्याला माहिती आहे. या जातक कथा ऐकल्यानंतर आपल्या लगेचच लक्षात आलं असेल की या कथांमधले तपशील, पात्र, त्यांची नावं, त्यांचे स्वभाव, अनेक घटना या वाल्मिकी ऋषींनी रचलेल्या रामायणापेक्षा कितीतरी वेगळ्या आहेत. एवढंच नाही, काही वेळेला पूर्ण विरोध दाखवणाऱ्या सुद्धा आहेत. हा बदल केवळ त्या बौद्ध धर्माशी संबंधित आहेत आणि विशिष्ट प्रकारची नीतिमत्ता दाखवायची म्हणूनच झालाय का? तर परदेशी अभ्यासक वेबर किंवा आपल्याकडचे आळतेकर यांच्या मतानुसार याचं उत्तर आणखी वेगळ्या कारणामध्ये आपल्याला दिसतं. कारण रामकथा आणि रामायण ह्या दोन्हीमध्ये फरक आहे, तो आपण समजून घ्यायला पाहिजे. म्हणजेच काय तर वाल्मिकी ऋषींनी रामायणाची जेव्हा रचना केली त्याच्या कितीतरी आधीपासूनच जनमानसामध्ये राम, सीता, दशरथ, लक्ष्मण यांची कथा लोकसाहित्याच्या स्वरूपात आधीपासूनच मौखिक परंपरेत होती आणि तिला रामकथा असं म्हणतात. वाल्मिकींनी रचलं ते रामायण आणि आधीपासून जनमानसात लोकप्रिय होती ती रामकथा. त्यामुळे वाल्मिकी ऋषींच्या आदिकाव्य रचनेचा काळ हा इसवी सन पूर्व 2रं शतक ते इसवी सनाचं 2रं शतक असेल तर रामकथेचा काळ हा त्याच्यापेक्षा आणखी जुना, आणखी अलीकडचा होतो. त्यामुळे दशरथ जातकामध्ये आपण तो जो उल्लेख पाहिला की सीता ही त्याची बहीण आहे आणि त्याची पत्नी आहे. त्यामुळे बहीण भावंडांनी लग्न करण्याची प्रथा ज्या काळामध्ये होती त्या काळाचं प्रतीक म्हणून बहुतेक ती कथा अशी येते आणि विशेषतः क्षत्रियांमध्ये तशा प्रकारची प्रथा असल्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. म्हणजे दशरथ जातक ही वाल्मिकींनी लिहिलेल्या रामायणाच्या आधीची रचना आहे असं आपल्याला नक्कीच म्हणता येतं. दिनेशचंद्र सेन आणि त्यांच्यासारख्या अनेक अभ्यासक तर असंही मानतात की दशरथ जातक या बौद्ध कथेचाच प्रभाव वाल्मिकींच्या रामायणावर पडलेला आपल्याला दिसतो. तर या उलट ज्या जातक कथा या रामायण या आदिकाव्याच्या नंतर लिहिला गेला त्याच्यावर वाल्मिकींच्या रामायणाचा प्रभाव दिसतो. त्यामुळे अनामकम जातक आणि दशरथ कथा नाम या इसवी सनाच्या 4थ्या शतकात लिहिलेल्या कथांमध्ये वाल्मिकी ऋषींच्या आदिकाव्यातले अनेक कथाभाग आपल्याला आलेले दिसतात. पण तरीही त्यांनी आपल्या धर्माला अनुसरून आवश्यक आहे तेवढंच घेतलं आणि संपूर्ण रामायण काही आपल्या कथांमधनं सांगितलेलं दिसत नाही. आता या कथा पाहिल्यानंतर आपण आणखी एका गंमतशीर भागाकडे वळूयात, ते म्हणजे हनुमान. हनुमान आणि चीन यांचं एक वेगळंच नातं आहे. जर्नी टू द वेस्ट ही चीनमधली एक प्रसिद्ध साहित्य कृती आहे आणि मिंग राजवंशांच्या काळात लिहिलेलं साहित्य हुएनसंग याच्या भारतातील प्रवासावर आधारित. या साहित्यात सन वुकोंग हा वानरांचा राजा आहे. तो मंकी किंग या नावाने जगभर ओळखला जातो. तुम्हाला हे नाव माहिती नसेल तुमच्या मुलांना किंवा नातवंडांना विचारा, त्यांना ते नक्की माहिती असेल. कारण आजही कार्टून आणि चित्रपटाच्या माध्यमातून ह्या भारतीय हनुमानाचं रूप मंकी किंगच्या रूपाने सतत बघायला मिळतं. त्याची चित्र नेटवर पण अवेलेबल आहे. मंकी किंग म्हटलं ती दिसतात आपल्याला. हे दोघेही म्हणजे आपला हनुमान आणि हा मंकी किंग हे दोघं बल, साहस, निष्ठा आणि भक्तीचं प्रतीक असलेले दाखवलेले आपल्याला दिसतात. याबरोबरच दाय या युनान भागात निवास करणारा एक छोटा समूह आहे. रामकथेच्या वेगवेगळ्या आवृत्त्या या समूहामध्ये प्रचलित असलेल्या दिसतात. त्या मौखिक पद्धतीने पिढ्यानपिढ्या म्हटल्या गेल्या तिथे. आणि सर्वात प्रसिद्ध कथा लंका शिये यांची आहे. रामायणाशी अनेक साम्यस्थळं असलेली या कथेमध्ये आपल्याला सापडतात. आणि गंमत म्हणजे या रामकथेत रामानी वनवासात जी 14 वर्ष काढली त्याचा संबंध त्यांनी चायनीज राशीचक्राप्रमाणे जे वेगवेगळे प्राणी असतात त्याच्याशी लावून दाखवला.
म्हणजे मुळात भारताचं असलेली ही रामकथा चीननी किती आपलीशी करून घेतली याची उदाहरण. वासुदेव शरण अग्रवाल अगदी योग्य शब्दात म्हणतात की रामायणाचं स्वरूप सांगताना भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही सांस्कृतिक प्रवाहात एकमेकात एकवटलेले दिसतात. परंपरेनं प्रवाही असणाऱ्या रामकथेतून भूतकाळाचं दर्शन घडतं, वर्तमानाचं भान कायम राहतं आणि भविष्याचंही सूचन त्याच्यामध्ये केलं जातं. प्राचीन काळात बौद्ध जातक कथांच्या रूपाने रामकथा तिथे पोचली, तर आत्ताच्या आधुनिक काळात प्रत्यक्ष रामायण हे आदिकाव्य तिथे पोचलं. म्हणजे काय तर वाल्मिकींच्या रामायण या आदिकाव्याचा चीनीमध्ये किंवा चीनी भाषांमध्ये भाषांतर झालेलं आपल्याला दिसतं. 1950 साली मी वेकाईन यांनी रामायणाचं गद्य भाषांतर केलं, तर 1962 मध्ये सन योंग यांनी दोन्ही म्हणजे रामायण महाभारत या दोन्ही आदिकाव्यांचं चीनमध्ये भाषांतर केलं. पण ही दोन्ही भाषांतरं मुळातनं इंग्रजी भाषांतरावरनं केलेली होती, त्यांनी काही संस्कृत वाचलं नव्हतं. मग भारतीय विद्येचे गाढे अभ्यासक असलेले जी शानलिन यांनी 1984 मध्ये संस्कृत वरून चीनी भाषेमध्ये केलेलं भाषांतर प्रकाशित केलं. या निमित्ताने जी शानलिन यांचा परिचय खरंच करून घेण्यासारखा आहे. हे मुळात भाषाशास्त्रज्ञ आणि भारतीय विद्येचे गाढे अभ्यासक होते. त्यांचा जन्म 6 ऑगस्ट 1911 मध्ये झाला आणि 98व्या वर्षी 11 जुलै 2009 मध्ये त्यांचं निधन झालं. ते भारतशास्त्रज्ञ, भाषाशास्त्रज्ञ, पॅलिओग्राफर, इतिहासकार आणि लेखक होते. जी शानलिन हे चीनी, संस्कृत, अरबी, इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, रशियन, पाली आणि टोचरियन अशा अनेक भाषांमध्ये पारंगत होते. 1930 मध्ये त्यांनी सिंघुआ विद्यापीठात पाश्चात्य साहित्य विभागामध्ये प्रवेश मिळवला. 1935 मध्ये गॉंगकेन विद्यापीठात एक्सचेंज विद्यार्थी म्हणून ते गेले. त्यांनी 1936 मध्ये संस्कृत आणि पाली सारख्या तिथे फार कमी माहिती असलेल्या प्राचीन भाषा या आपल्या कामासाठी प्रमुख विषय म्हणून निवडल्या होत्या. रामायणाच्या अनुवादाव्यतिरिक्त त्यांनी 7 पुस्तके लिहिली. त्यात भारताचा संक्षिप्त इतिहास, चीनी उसाच्या साखरेचा इतिहास, जी झियानलिन संग्रहामध्ये असलेल्या प्राचीन भारतीय भाषा, चीन आणि भारतीयांचे सांस्कृतिक संबंध, बौद्ध धर्म, लोकसाहित्य, साहित्य कृतींची भाषांतर अशा वेगवेगळ्या विषयावरील लेखांचे 24 खंड प्रकाशित झालेले. चीनमधल्या सांस्कृतिक छळाबद्दल त्यांनी लिहिलेलं द काउशेड मेमरीज ऑफ द चायनीज कल्चरल रेव्होल्युशन हे पुस्तक तर खूपच प्रसिद्ध आहे. ते म्हणतात चीनी संस्कृतीची नदी सतत बदलत राहिली, पण ती कधीही सुकली नाही, कारण त्याच्यात नेहमी ताजं पाणी येत राहिलं. इतिहासात अनेक वेळा भारत आणि चीन मधल्या 2 सर्वात मोठ्या प्रवाहातनं ताज्या पाण्याने ते एकमेकांशी जोडले गेले. या दोन्ही देशांमध्ये एकमेकांच्या साहित्यकृतींचं भाषांतर होणं हे त्याच्या यशाचं गमक आहे. 2006 मध्ये जी शानलिन यांना अनुवादाच्या क्षेत्रातल्या योगदानाबद्दल चीन सरकारकडून जीवन गौरव पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार स्वीकारत असताना त्यांनी इतकं छान सांगितलं. ते म्हणाले, आपली चीनी संस्कृती 5000 वर्षांच्या इतिहासात सातत्यपूर्ण आणि समृद्ध राहिलंय, त्याचं कारण आपण आपली नाळ भाषांतराशी जोडून घेतली हे आहे. 26 जानेवारी 2008 रोजी भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित केलं. पहिल्यांदाच एखाद्या चीनी व्यक्तीला असा सन्मान भारतातर्फे दिला जात होता. जी शानलिन यांचं भाषांतराचं काम म्हणजे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा दुवा ठरला, त्यामुळे त्यांना हा सर्वोच्च पुरस्कार दिला गेला. हे काम करताना त्यांनी किती बारकाईने विचार केला होता हे बघण्यासारखं आहे. त्यांनी 2 गोष्टींचं भान ठेवलं मी असं म्हटलंय. ते म्हणतात की पारंपरिक चीनी बौद्ध भिक्खूंनी भाषांतराचं काम करताना शब्दांवर ज्या प्रकारे लक्ष केंद्रित केलं आणि संस्कृत आणि पारंपरिक चायनीज या दोन्ही मधले समान अर्थ आणि समान उच्चारण असणारे शब्द त्यांनी शोधले, त्याचप्रमाणे आपण पण काम करायचं असं यांनी ठरवलं. पण तरी हे करत असताना आपला अनुवाद हा प्राचीन आहे असाही वाटलं नाही पाहिजे वाचकाला, याची दक्षता त्यांना घ्यायची होती. म्हणून भाषांतर करताना जाणीवपूर्वक काही पारंपरिक प्राचीन चीन भाषेतले शब्द त्यांनी वापरले आणि
भाषांतर वाचणाऱ्याला हा ग्रंथ मूळ प्राचीन आहे याची जाणीव होत राहील याची दक्षता त्यांनी घेतली. त्यांनी मोकळेपणाने हेही कबूल केलं की भाषांतराचं काम सुरू केलं तेव्हा मला त्याच्यात काही अडचण येतील असं वाटलंच नव्हतं, कारण आपल्याला संस्कृत भाषा चांगली येते, चायनीज तर येतेच, त्यामुळे आपण काय भाषांतर सहज करू. पण हे काम जेव्हा प्रत्यक्ष सुरू केलं तेव्हा मग खूप प्रश्न पडायला लागले. पहिला प्रश्न त्यांना काय पडलाय बघा, की रामायणाच्या अनेक आवृत्त्या आणि अनेक प्रकारचे हस्तलिखित आहेत. तर मी आवृत्त्या आणि हस्तलिखित काय हे थोडक्यात सांगते. आवृत्ती याचा अर्थ कुठल्या तरी अभ्यासकांनी तयार करून अभ्यास करून लिहिलेली एखाद्या विषयावरची प्रत किंवा ग्रंथ. म्हणजे काय, रामायणासारख्या महाभारतासारख्या ग्रंथांची जी अतिशय प्राचीन आहे त्या काळामध्ये अर्थातच छपाई नव्हती, त्यामुळे हस्तलिखित हातांनी लिहिलं जायचं. हस्तलिखितांच्या प्रती करणारे राजांच्या पदरी धनिकांच्या पदरी असायचे, त्यांना लेखक म्हणायचे, कारण ते लेखनाचं काम करायचे. त्यामुळे संस्कृतमध्ये आपल्याला लेखक हा शब्द कधीही वापरलेला दिसत नाही. नवनिर्मिती करणारे रचना करणारे हे कवी असतात आणि त्यांना कवी म्हणतात कारण त्यांच्याकडे वेगळी दृष्टी असते म्हणून ते कवी आहेत. आणि जे फक्त लिहून काढतात उतरवून घेतात ते लेखक आहेत. असे अनेक लेखक पदरी असायचे. भारताच्या अनेक भूभागांमध्ये असे हस्तलिखित लिहून काढणारे लेखक होते. पण अर्थातच मानव जेव्हा अनेक मोठमोठ्या थप्प्यांचे ग्रंथ इकडून तिकडे उतरवून काढतो तेव्हा काहीतरी बदल होतात. भारतामध्ये अनेक लिप्या होत्या, त्यामुळे एका लिपीतनं दुसऱ्या लिपीत लिप्यंतर करताना बदल होतात. रामायण महाभारतासारख्या कथा इतक्या लोकप्रिय होत्या की लोकांनी आपले मनचंही त्याच्यामध्ये थोडं थोडं घालण्याचा त्यांना मोह आवरता आला नाही. त्यामुळे एकाच ग्रंथाच्या भारतात सापडणाऱ्या वेगवेगळ्या काळातल्या आणि वेगवेगळ्या प्रदेशातल्या जर का हस्तलिखित आपण पाहिली तर ती एकसारखी नसतात. बरं, ही हस्तलिखित कुणीतरी एकत्र एक गठ्ठा ठेवली आहेत असंही नाही. त्यामुळे ज्या अभ्यासकाला जेव्हा ज्या प्रती मिळाल्या त्या प्रतींवर त्यांनी अभ्यास केला आणि त्यांच्या समोर असलेल्या प्रतींवर त्यांनी त्यांची आवृत्ती काढली. त्यामुळे सर्वच प्राचीन ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या असतात, त्याचं हे महत्वाचं कारण. तशा जी शानलीन यांच्या समोर सुद्धा रामायणाच्या संस्कृत मधल्या अनेक आवृत्त्या उपलब्ध होत्या. मग आता ह्यातली कुठली आवृत्ती आपण स्वीकारायची हा सगळ्यात पहिला मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा राहिला. कारण आपण कुठल्या आवृत्तीतले पाठ स्वीकारतो त्यावर आपल्या अनुवादाची गुणवत्ता अवलंबून आहे. एवढंच नाही तर माझा वाचक म्हणजे चीन मधला वाचक मूळ संस्कृत वाचू शकणार नाही, तो फक्त चायनीज भाषांतर वाचणार आहे. त्यामुळे त्याच्याकडे योग्य पाठच गेला पाहिजे ही त्यांना त्याची जबाबदारी वाटली. आणि म्हणून मग त्यांनी रामायणाच्या मूळ प्राचीन हस्तलिखितावर आधारित असलेली आवृत्ती वापरायचं असं ठरवून सुट्टणकरांनी तयार केलेली आवृत्ती त्यांनी स्वीकारली. त्यानंतर त्यांना आलेला प्रश्न असा होता की मूळ कथानकामध्ये अनेक पर्वत, नद्या, राज्य, वाद्य, व्यक्ती यांची विशेष नावं येतात. याचं भाषांतर कसं करायचं, कारण मूळ नावं ठेवली तर त्याचे अर्थ चिनी माणसाला कळणार नाही. त्यामुळे त्याचं भाषांतर काय, सर्वसाधारणपणे विशेष नामं आपण बदलत नाही, पण अशा ठिकाणी ती ठेवून चालणार नाहीयेत. त्यामुळे काही वेळा अशा विशेष नावांसाठी खास चायनीज शब्द त्यांनी घडवलेले आपल्याला दिसतात. उदाहरणार्थ आपण रामायण या ग्रंथाच्या शीर्षकाचंच भाषांतर त्यांनी कसं केलं हे बघूया. त्यांच्या ग्रंथाचं शीर्षक आहे लोमयान्ना, असं त्यांनी रामायण या शब्दाचं भाषांतर केलं. राम या विशेष नामासाठी लुओ हा चिनी शब्द त्यांनी वापरलाय. लुओ या शब्दाचा म्हणजे नामाचा अर्थ आहे हुशार, आणि ते जर का क्रियापद म्हणून घेतलं तर त्याचा अर्थ आहे काळजी करणे किंवा सगळ्यांना एकत्र करणे. मो म्हणजे पुढे दिसणारा रस्ता, आणि यान म्हणजे विकसित करणे किंवा तेजस्वी असणे. त्यामुळे लोमयान्ना या शब्दाचा एकत्रित अर्थ केला तर चांगल्या प्रवृत्तीच्या माणसाचा वाटचालीचा रस्ता आणि त्याचं तेज असा एकत्रित अर्थ होईल. संस्कृतमध्ये रामायण या शब्दाचा अर्थ रामाच्या आयुष्याचा प्रवास किंवा जीवनाचा प्रवास असा होतो. तो अर्थ तर या भाषांतरामध्ये अर्थातच आलेलाच आहे, पण या बरोबरीने राम ही तेजस्वी आणि हुशार व्यक्ती होती हेही त्यांनी अत्यंत सहजपणे ह्याच्यामध्ये गुंतलंय. पुढे जी शानलीन म्हणतात की मी मूळ रामायणाप्रमाणेच जसे त्याच्यात श्लोक आहेत तसेच 32 अक्षरांचा श्लोक 4 ओळींमध्ये ह्याच पद्धतीने भाषांतर केलं. म्हणजे ज्याला सश्लोक भाषांतर म्हणतात तसं भाषांतर केलंय, हे गद्य भाषांतर नाही. हे भाषांतर करत असताना चीनमधली तांग कविता
किंवा पिंशू ह्या कवितेचं रुपडं मी डोळ्यासमोर ठेवलेलं नाही, कारण हे मूळ चायनीज नसून भारतीय आहे हे वाचकाला समजलं पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. एवढंच नाही तर काव्याचं भाषांतर करताना हेही लक्षात घ्यायला हवं की मूळ काव्य हे लक्षात ठेवायला, समजायला, गायला आणि उच्चारायलाही सोपं असलं पाहिजे. त्यात छंद असला पाहिजे, पण तो सहजपणे आला पाहिजे, कृत्रिमपणे येता कामा नये. भारतीय महाकाव्य ही मुळात गायकांकडनं गायली जात होती. मौखिक परंपरा, लव आणि कुश रामायण एकतारीवर गात गावोगावी जायचे हे आपल्याला माहितीये. त्यामुळे भाषांतरामध्ये ही मूळ कवितेची शैली सुद्धा कायम राखता आली पाहिजे आणि त्याचे भावही राखता आले पाहिजे. एवढी सगळी कसरत करत त्यांनी, किंवा एवढा सगळा विचार करत खरं म्हणजे त्यांनी चायनीज भाषांतर केलं. पुढे ते प्रामाणिकपणे हेही सांगतात की पहिल्या काही अध्यायांचं भाषांतर करून झाल्यानंतर 6व्या अध्यायामध्ये मी 7 अक्षरं असलेल्या अवधी किंवा हिंदीमध्ये ज्या प्रकारची चौपाई ही लोकगीतांची रचना असते त्या शैलीचं आपोआप अनुसरण करायला लागलो. 2 वेगवेगळ्या शैलीमध्ये माझं या अनुवादाचं काम झालं, पण तरीही मी ते बदललं नाही. हे लक्षात येऊन सुद्धा मी ते तसंच ठेवलं, कारण ते नैसर्गिक पण झालेलं होतं आणि यामुळे वाचकांनाच ठरवता येईल की यातली कुठली शैली या ग्रंथासाठी जास्त योग्य आहे. ते पुढे जाऊन असंही म्हणतात की भारत आणि चीन या देशांच्या परंपरा फार प्राचीन आहेत आणि या दोन्ही देशात 2000 वर्षांपासून संस्कृतीचं आदान प्रदान होत आहे. दोन्ही देशांनी एकमेकांना खूप काही दिलंय, त्यामुळे आम्हाला सर्व उत्कृष्ट साहित्य आणि कला मिळाली. आणि एक फार चांगलं वाक्य त्यांनी लिहिलंय, उधार घेतल्याशिवाय समाज तयार होत नाही, उभा राहत नाही. मला नेहमीच वाटतं की रामायणासारखी कलाकृती एका कलात्मक परंपरेचा भाग आहे आणि म्हणून तो आम्ही स्वीकारला पाहिजे. या पद्यात्मक अनुवादाचे एकूण 4 खंड आहेत. त्यातल्या पहिल्या खंडात रामजन्मापासून वनवासापर्यंत, दुसऱ्या खंडात सीताहरण आणि रावणवध, तिसऱ्या खंडात रामराज्याची स्थापना हा कथाभाग आहे. चौथ्या आणि शेवटच्या खंडात रामायण महाकाव्याबद्दल लेखकाला जे वाटतं त्याची चर्चा त्यांनी केली, त्याचा उपयोग करून आपल्याला अनेक गोष्टी किंवा त्यांचा विचार ह्या कामामागे काय होता हे कळायला उपयोग होतो. या ग्रंथाच्या अगदी सुरुवातीच्या पानावर जिथे ग्रंथ नाम पहिल्यांदा छापलं जातं त्या पानावर वनवासात असलेल्या रामाचं एक पेन्सिल स्केच आहे. त्या चित्रावर थोडासा चायनीज शैलीचा प्रभाव असल्याचं आपल्याला दिसतं, पण पुढच्या प्रत्यक्ष रामायणाच्या अनुवादामध्ये काही चित्र आहेत ती भारतीय हस्तलिखितातनच त्यांनी घेतली असली पाहिजेत असं वाटतं, कारण त्यातलं रेखाटन, कपडे, दागिने, वास्तू, रंगसंगीती हे सगळं भारतीय शैलीमध्ये आपल्याला सहज कळतं. या प्रत्येक चित्राच्या शेजारी पद्यात्मकच विवेचन पण त्यांनी त्या चित्राचं दिलंय, त्यामुळे ते कळायलाही सोपं जातं. 1984 मध्ये त्यांचं हे काम प्रसिद्ध झालं. हे प्रचंड काम करायला त्यांना साधारणपणे 1 तपाचा कालावधी लागला. भारत आणि चीन या देशांमधले सांस्कृतिक दुवे काय आहेत, ते किती जुने आहेत आणि त्यांचं स्वरूप काय आहे याचा अभ्यास करण्यात त्यांना मुळात रस होता आणि म्हणून त्यांनी रामायण या महाकाव्याची निवड केली असं ते म्हणतात. पण एवढं दीर्घकाळ मेहनत घेऊन केलेलं काम छापणार कोण? सगळ्या लेखकांची असते तीच विवंचना त्यांनाही होती. त्यामुळे पुढे काय करायचं याबद्दल सुरुवातीपासून सगळं अनिश्चित होतं आणि तरी सुद्धा 12 वर्ष त्यांनी एकनिष्ठपणे हे काम केलं. हे मोठं काम करण्याची प्रेरणा त्यांना कशातनं मिळाली हा प्रश्न आपल्याला हे वाचताना पडतो. तर हे भाषांतराचं काम करत असताना त्यांचा असा विश्वास होता की मानवतेचा विकास हा सांस्कृतिक देवाणघेवाणीतूनच शक्य आहे. मानवाला परस्परांमधलं सामंजस्य वाढवल्याशिवाय खरं म्हणजे तरणोपाय नाही आणि त्यासाठी ही देवाणघेवाण सतत होत राहिली पाहिजे. ते असं लिहितात की देवाणघेवाण करण्यासाठी रामायण इतका दुसरा चांगला ग्रंथ नाही. त्यामुळे देशादेशातल्या राजकीय कल्पना, सामाजिक देवाणघेवाण यामध्ये काहीही चित्र बदलत राहिलं तरी सांस्कृतिक देवाणघेवाण हीच खरी आहे हे जी शॅनलिंग यांना पुन्हा पुन्हा सांगायचंय. अर्थातच ज्या कालखंडात त्यांनी हे काम केलं त्या कालखंडात चीनमध्ये राहून या प्रकारचं काम करणं हे सोपं नव्हतं. जी शॅनलिंग या प्रकारचं काम करतात हे जर सरकारच्या लक्षात आलं असतं तर अर्थातच सरकारी रोषाला आणि अत्याचारालाही त्यांना तोंड द्यावं लागलं असतं. त्यामुळे हे भाषांतराचं काम कोणाच्याही नजरेला पडू नये म्हणून ते रात्रीच्या वेळी हे काम करायचे आणि हे करत असताना अर्थातच तिथल्या राजकीय परिस्थितीचा पडसाद मधनं त्याच्यात उमटलेला आपल्याला दिसतो.
यासाठी नंतर त्यांना नजरकैदही सोसावी लागली. पण जसे चीनमध्ये राजकीय बदल झाले त्यानंतर जी शानलिन यांना त्यांचं पद परत मिळालं आणि त्यांचं हे काम राष्ट्रीय मोलाचं आहे हे त्यांच्या देशानेही मान्य केलं. या ग्रंथाच्या प्रस्तावनेमध्ये ते म्हणतात की आज मानव क्रांतीमुळे जीवन समृद्ध आणि रंगीबेरंगी झालंय, पण हे जग पौराणिक काळापासून फार दूर गेले. मात्र रामायणाची कथा अजूनही वाचकाच्या हृदयाला सहजपणे साथ घालते, लोकांच्या कल्पना शक्तीला चालना देते. अशा प्रकारच्या महाकाव्याचं वास्तववादी मूल्यमापन करणं आणि त्याचं सार समजावून घेणं हे खरं तर फार अवघड आहे. वरवर पाहायला गेलो ती ही कथा फार भोळीबाबळी वाटते, पण त्यात आतमध्ये जे दडलंय ते मात्र अमूल्य आहे. आणि त्यामुळे जोवर या पृथ्वी तलावर हिरवे डोंगर आणि निळं पाणी वाहत आहे तोपर्यंत ही रामकथा संपणार नाही. चीन मधल्या एका विद्वानाला रामायणा संबंधातले हे विधान जे आपल्याकडे संस्कृतमध्ये केलं गेलंय ते मंगळ श्रद्धा आहे असं वाटत नाही, हेच आपल्यासाठी दिलासा देणार आहे. भारतातली परिस्थिती चीनपेक्षा वेगळी आहे आणि प्राचीन भारतातली परिस्थिती आधुनिक भारतापेक्षा पुष्कळ वेगळी होती. मग हे काव्य त्या देशातल्या वाचकांना का आवडत असेल? कारण या काव्यातले काही मुद्दे मानवी जीवनाच्या संदर्भात अगदी मूलभूतपणे काही मांडणी करतात. आणि म्हणूनच जी शानलिन म्हणतात की चीन आणि भारत ही दोन्ही महान राष्ट्र 2000 वर्षांपासून संस्कृतीची देवाणघेवाण करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेत आहेत. या दोन्ही देशांच्या संस्कृतीच्या विकासाला चालना देण्यासाठी साहित्यानं फार महत्वाचं काम केलंय. मला विश्वास आहे की रामायणासारखं साहित्य हा उत्कृष्ट साहित्यिक आणि कलात्मक वारसा आहे. भाषांतरांसारख्या प्रयत्नांमधनं चीन आणि भारतातील लोकांमधल्या परस्पर सामंजस्याची परंपरा आणखी दृढ होईल आणि आमचं नातं घट्ट होईल असा आम्हाला विश्वास आहे. एखाद्या साहित्याच्या अनुवादाचं मोल यापेक्षा कुठल्या वेगळ्या शब्दांमध्ये सांगता येईल. साहित्य हा संस्कृतीचा एक अविभाज्य घटक असतो आणि तो देशांच्या राजकारणाच्या मनामनाच्या मर्यादा उल्लंघून पुढे जातो. साहित्य माणसांना एकत्र आणतं, जोडून ठेवतं. ही साहित्याची खरी ताकद आहे. जी शानलिन यांच्या कामानं ही ताकद पुन्हा पुन्हा अधोरेखित केली. रामायण महाभारतासारखे प्राचीन ग्रंथ आपल्याला त्याची साक्ष देत राहतात आणि आपल्याला त्याचे साक्षीदार होता येतं. हे आपलं भाग्य आहे असं मला वाटतं. धन्यवाद सुनीताताई. एकदा रामनामामुळे श्रीलंकेपर्यंत पूल बांधला गेला होता, पण रामनामाने अनेक देशांमध्ये पूल बांधलेले आहेत. कारण त्याच्या कथेमुळे, रामकथेमुळे प्रसिद्ध भजनाच्या एक ओळी आहे, राम नाम के साबुन से जो मन का मैल छुड़ाएगा, निर्मल मन के दर्पण में वह राम का दर्शन पाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. त्यामुळे निर्मल मन का दर्पण हा मग कोणाचाही असो, भारतीयाचा असो किंवा चिनी माणसाचा असो, मनाचा मळ निघायला हवा एवढीच अट आहे. आणि त्यासाठी रामनाम घ्यायला पाहिजे आणि ऐकायला पाहिजे आणि त्यासाठी रामकथेच्या व्याख्यानमालेला यायला पाहिजे. त्यामुळे आपण कोणत्याही व्याख्यानाला त्याच वेळी उद्या भेटणार आहोत. उद्या फारसी रामकथेवरती आपण प्रकाश